चीनने नुकतीच तिबेटमधील सर्वात लांब नदी यारलुंग एक भव्य जलविद्युत धरण बांधण्यास मान्यता दिली। या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वात मोठं धरण असेल असं बोललं जाते। हा प्रकल्प भारताच्या अरुणाचल प्रदेशातून वाहणाऱ्या यारलुंग नदीच्या खालच्या बाजूने बांधला जाईल। भारताच्या अरुणाचल प्रदेशातून वाहणाऱ्या या नदीला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखलं जातं। मात्र आता चीन या नदीवर बांधत असलेल्या धरणाबाबत भारत आणि बांगलादेशने चिंता व्यक्त केली आणि सावधानतेचा इशाराही दिला आहे की त्याचा भारत आणि शेजारील बांगलादेशातील लाखो लोकांवर मोठा परिणाम होऊ शकतो। पण नेमका कसा, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी गजानन खोत आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। तर हे धरण हिमालयाच्या त्या भागात बांधलं जाणार आहे की जिथं ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात आणि नंतर बांगलादेशात वाहून जाण्यासाठी एक मोठा युटर्न घेते। या प्रस्तावित धरणातून चीन 300 अब्ज किलोवॅट वीज निर्मिती करणार असल्याचं सांगण्यात येते। सध्या मध्य चीनमध्ये असलेल्या जगातील सर्वात मोठ्या थ्री गॉर्जेस धरणाच्या 88.2 अब्ज किलोवॅट क्षमतेपेक्षा या नव्या धरणाची वीज निर्मिती क्षमता ही तिप्पट राहणार आहे। त्यामुळे साहजिकच हा प्रकल्प उभारण्यास पैसा देखील रक्कड लागणार आहे। असं सांगण्यात येते की साधारण या धरणाच्या उभारणीसाठी 137 अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित आहे। पण आता या प्रकल्पामुळे स्थानिक पर्यावरणासह नदीच्या प्रवाहावर देखील परिणाम होण्याची भीती भारताने व्यक्त केली आहे। चीनने हे धरण बांधण्याने ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात साठणार आहे। म्हणजेच धरण बांधल्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहावर आणि पाण्यावर चीनचं नियंत्रण राहणार आहे। अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर चीनची इच्छा असेल तर ते आणखीन पाणी सोडेल। चीनने कमी पाणी सोडल्यास भारत आणि बांगलादेशात जलसंकट निर्माण होईल। शिवाय चीन या धरणाचा वापर केवळ जलविद्युतसाठीच करणार नाही तर त्याचा वापर शस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो। उदाहरणार्थ, दोन देशांमध्ये तणाव वाढल्यास चीन धरणातून भारताच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडून पूरसदृश परिस्थिती निर्माण करू शकते। त्यासाठी भारतही खबरदारी म्हणून अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधत आहे। पण या नदीचं उगमस्थान चीनमध्ये आहे। ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधून होतो आणि तिच्या उगमस्थानावरील पहिलं धरण हे चीनचं आहे। धरण बांधल्यानंतर पाण्यासाठी चीनवर अवलंबून राहावं लागणार आहे। अर्थात असं असलं तरी हे धरण बांधणं मोठं आव्हान असणार आहे, कारण प्रकल्पाची जागा भूकंपासाठी अतिसंवेदनशील असलेल्या टेक्टोनिक प्लेट सीमेवर आहे। तसंच या प्रकल्पामुळे किती लोक विस्थापित होतील हेही अद्याप अधिकाऱ्यांकडून उघड केलेलं नाही। शिवाय याआधी चीनने जे थ्री गॉर्जेस नावाचं महाकाय डॅम बांधलंय त्या धरणात इतकं पाणी जमा झालंय की पृथ्वीच्या जडत्वावर त्याचा परिणाम होऊन पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड देखील कमी झाला असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे। आणि आता परत हे त्याच्यापेक्षा तिप्पट मोठं धरण बांधण्यात येणार असल्याने भारत बांगलादेशातून चिंता व्यक्त होत आहे। खरं तर ब्रह्मपुत्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलविद्युत धरणाचा वापर करण्याच्या चीनच्या इराद्याबद्दल भारताने फार पूर्वीपासून चिंता व्यक्त केली आहे। अनेक भारतीय विश्लेषकांचा असा युक्तिवाद आहे की चीनच्या पाण्याच्या महत्त्वाकांक्षा आणि चीन व भारत यांच्यातील पाण्यावर वाढणारी स्पर्धा या दोन राष्ट्रांमध्ये अपरिहार्यपणे पाणी विवाद निर्माण करेल, असं डोनेलॉन मे यांनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे। अर्थात असं असलं तरी ही महत्त्वाची बाब म्हणजे धरणाचं बांधकाम नेमकं कधी सुरू होणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे। मात्र भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील वाढती अस्वस्थता सूचित करते की धरणाचे दूरगामी भूराजकीय आणि पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात। तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? चीनच्या या नव्या जलविद्युत प्रकल्पामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावर खरंच परिणाम होईल का? ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।